आता आपण बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। दापोलीत ठाकरे गटाला मोठा धक्का। ठाकरेंच्या 5 माजी नगरसेवकांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न। दरम्यान दापोलीत सुडाच्या भावनेने अन्याय केला होता, कदमांची प्रतिक्रिया। ठाण्यात जितेंद्र आव्हाडांना धक्का। आव्हाडांच्या निकटवर्तीयांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश। अभिजित पवार, हेमंत वाणींनी कार्यकर्त्यांसह केला पक्षप्रवेश। 5 वर्षांनंतर महाराष्ट्रात आपली सत्ता येईल। काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारताच हर्षवर्धन सपकाळ यांचा निर्धार। डंके की चोट पर सांगतो काँग्रेसची सत्ता आणणार असा विश्वास व्यक्त। 5 साल के बाद यहाँ पर सत्ता लाना है कांग्रेस की, और वो भी लाना है डंके की चोट पे। और उस वक्त एक नेता हमारा मैं मुख्यमंत्री होते हुए देखा। तुम्ही लोकप्रिय आहात म्हणून काही वक्तव्य करणार का? सुप्रीम कोर्टानं रणवीर अलाहाबादी याला छापलं। यापुढे रणवीरला कोणताही शो करता येणार नाही। जीवाला धोका असल्यास सरकारकडे सुरक्षेची मागणी करण्याचे निर्देश। म्हाडा कार्यालयात महिलेने पैसे उधळल्याप्रकरणी चौकशी समिती स्थापन। 20 वर्षांपासून गरिबांना घरं दिली नाहीत महिलेचा आरोप। 11 अर्जदारांची पात्रता तपासून 15 दिवसात अहवाल देण्याचे आदेश। टोरेस कंपनी घोटाळा प्रकरणी युक्रेनियन अभिनेता आर्मेन अटाईन विरोधात दुसरा गुन्हा दाखल। परदेशी आरोपींना बनावट प्रमाणपत्र आधारे मुंबईत प्रस्थापित करण्यात मदत केल्याचा आरोप। आर्मेन अटाईन सध्या अटकेत। तुळजापुरातील ड्रग्ज तस्करी विरोधात पुजारी आक्रमक। कारवाई न केल्यास तुळजापूर बंद ठेवण्याचा इशारा। 2.5 वर्षांपासून ड्रग्जची तस्करी सुरू असल्याचा आरोप। नवे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नियुक्तीला काँग्रेसचा विरोध। कोर्टात आव्हान देणार। विरोधी पक्षासोबत एकमत नसताना नियुक्ती केल्याचा आरोप।